तर नमस्कार मंडळी, आज काय होते तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आज होता गुरुवार आणि आज आपल्या लाडक्या दत्त महाराजांची जयंती होती. म्हणून सकाळी लॅब येऊन सर्व आवरून दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थ महाराजांची पूजा करून घेतली. पूजा तर आपण दररोजच करत असतो, पण आज काय दत्त महाराजांची जयंती असल्यामुळे थोडी वेगळ्या पद्धतीने आपण पूजा करणार होतो. पूजा झाल्यावर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात पण जायचं होतं. म्हटलं जाता जाता खंडोबा महाराजांचं पण दर्शन घेऊन जाऊ म्हटलं. नंतर मग आपण निघालो होतो स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये. तसं तर आपण दर गुरुवारी जातच असतो, पण आज गुरुवार होता आणि त्याच्यात एकदा दत्त जयंती होती, त्याच्यामुळे म्हटलं चला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन आपण काही देवाला काही मागत नाही, फक्त एकच मागणं असतं, सर्वांना सुखी ठेवा आणि आपल्याला स्वतःला पण सुखी ठेवा. कधी कधी मनामध्ये खूपच प्रश्न असतात, पण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये गेलं की तिथं प्रश्नच आठवत नाही नेमकं प्रश्न काय होता. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन थोडं 10 मिनिटं तिथं बसून घेतलं तर मन पण शांत होऊन गेलं. दर्शन घेऊन आपण लगेच लॅबला निघालो होतो. लॅबला आलो होतो, लॅबच्या समोर एक गायचं पिल्लू होतं. म्हटलं चला थोडंफार त्या पिल्लासोबत टाइम स्पेंड करू म्हटलं. पण गाय मला तिच्या पिल्लाजवळ जाऊनच देत नव्हते. तिला असं वाटत होतं हा माझ्या बच्चाला घेऊन पळून जाईल म्हणून. नंतर मग दुपारून आपण चाललो होतो सॅम्पल आणायला. तिथंही बी माझे पत्रकार सलमान शेख भेटले. मग काय त्यांच्याकडून थोडं गायडन्स घेतलं, कारण की त्यांना सोशल मीडियाचं खूप एक्सपिरियन्स आहे. त्यांचे इंस्टाग्रामवर जवळपास 35,000 फॉलोअर झालेले आता सध्या. नंतर मग पेशंटचं सॅम्पल घेऊन आपण लॅबला आलो. बघितलं तर WBC काउंट खूपच वाढलेले आहेत पेशंटचे. म्हटलं विचारून घ्यावं डॉक्टर लविसचे काय नेमकं पेशंट. काम असो किंवा नसो, 5 वाजले म्हणजे आमच्या ऑटोमॅटिक चहाकडे पाय ओढलं जातं. आमची इच्छा पण नसली तरी पण आम्हाला तिकडे जावंच लागतं, कारण की तिथे गेलो म्हणजे आमची दिवसभराची संपूर्ण थकान निघून जाते. कारण की आम्ही दिवसभर काय घडलं काय नाही हे आम्ही डिस्कस करत असतो. तर मित्रांनो, तुमचा पण दिवस कसा गेलाय आपल्याला कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.